अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिषद सभागृहात मंजुरीसाठी आलेला सहकार विधेयकाला विरोध दर्शवला असता आता आडमार्गाने सरकारने सहकार संस्थांसंदर्भातील अध्यादेश आणून सहकार चळवळ मोडीत काढण्याचा डाव आखला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अब्बादास दानवे यांनी करत हा अध्यादेश सरकारने त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करण्यासाठी महायुती सरकारने अंतरिम अधिवेशनात विधेयक आणले होते, मात्र सरकारने आणलेला सहकार विधेयक हे हुकुमशाही व एकाधिकारशाही निर्माण करणारे असल्याने ते चिकित्सक समितीकडे पाठविण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अब्बादास दानवे यांनी सभागृहात लावून धरली होती. या विधेयकाला दानवे यांनी कडाडून विरोध केला होता, त्यामुळे सहकार विधेयक मंजुरीचा प्रस्ताव बारगळला. त्यात काही सत्ताधारी आमदारांचे हित साधण्याचा डाव हा युती सरकारचा होता, तेही अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूर्ण करण्यास सरकारला अपयश येताच त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अध्यादेश काढून छुपा डाव साधल्याचा आरोप दानवे यांनी केला.